कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे। 81 प्रभागामध्ये 327 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। साधारणतः याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे आहेत। साधारणतः 74 उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे आहेत। त्याचबरोबर भाजपचे 35 आहेत, शिंदे शिवसेनेचे 32 आहेत, जनसुराज्याचे 29, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 17 उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 14 उमेदवार, आम आदमी पार्टीचे 10 उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे 10 उमेदवार, उद्धव सेनेचे 6, हिंदू महासभेचे 4 आणि बहुजन समाज पार्टीचे 3 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। एकंदरीत वातावरण पाहिलं तर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर निवडणुकीच्या मैदानात उभा आहे। त्यामुळे अखंड शहराचं लक्ष या लढतीकडे राहिलेलं आहे। याचबरोबर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 2 माजी महापौर आणि 2 माजी उपमहापौर, 4 स्थायी समितीचे सभापती यांच्यासह 48 माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। साधारणतः 17 जागांवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। उद्या सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर आणखीन याच्यामध्ये रंगत येणार आहे, कारण आजची रात्र ही महापालिकेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण खऱ्या अर्थानं जो प्रचार सुरू आहे तो आजच्या रात्रीला सुरू असणार आहे। उद्या कोल्हापूरकर नेमका कुणाच्या पारड्यामध्ये कौल टाकणार हे उद्या मतदानाच्या साधारणतः दुपारनंतर चित्र स्पष्ट होणार आहे। लगेच 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर झाल्यामुळे कोल्हापूरकर आणि राजकीय नेते यांच्यामध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे। कोल्हापूरकर नेमका कुणाला कौल देणार हे 16 तारखेला स्पष्ट होईल। मात्र उद्याची निवडणूक ही कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।